आज आपण करणार आहोत प्रॉन्स मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो प्रॉन्स, 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, 1 बटाटा, त्यानंतर 2 चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, 2 चमचे तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धणा पावडर, अर्धा चमचा हळद, कोकम, तेजपत्ता, चवीपुरतं मीठ, हिंग, कसुरी मेथी, लिंबाचा रस. आता आपण या प्रॉन्सला लिंबाचा रस, हिंग आणि ह्याच्यातली अर्धी पेस्ट आपण लावून घेऊया. अर्धी पेस्ट आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत. आता लावून सगळं 10 मिनिटं आपण ठेवायचं आहे. आपण आता 10 मिनिटं ठेवूया. चला तर आपण आता रेसिपीची सुरुवात करूया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया. त्यानंतर कांदा टाकूया. त्यात थोडं मीठ टाकून घेतलंय. थोडा सोनेरी कलर येईपर्यंत जरा झाकण ठेवूया. आता कांदा टाकला आहे, सोनेरी कलर आलेला आहे त्याला. त्याच्यामुळे टाकणार आपण टोमॅटो. आपण जर 2 मिनिटं झाकणच झाकण ठेवणार. त्या टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आता टाकून घेऊया तिखट, गरम मसाला, हळद, जिरा पावडर, धणा पावडर. मिक्स करूया आता चांगलं. त्या मसाला आपण 2 मिनिटं शिजवून देऊया झाकण ठेवून. मसाले चांगले शिजलेले आहे, तेल सुटलेलं आहे त्याला. वास पण खूप छान सुटलेला आहे मसाल्याचा. त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट थोडी ठेवली होती, त्याच्यात टाकून घेऊया. मिक्स करूया. आता आपण पहिले प्रॉन्स टाकून घेऊया. करूया. बटाटा टाकूया याच्यामध्ये. बटाटा खूप छान लागतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. कोकम टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये.
हे आपण आता थोडं 10 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यामध्ये आता थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. थोडंसं आपण गरम पाणी टाकणार आहोत. जास्त टाकायचं नाही, थोडं टाकायचं गरम पाणी. परत आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. वाव, छान कलर आलेला आहे. आपण टाकणार आता कोथिंबीर. त्यानंतर ही कसुरी मेथी टाकली. आपला आता तयार झालेला आहे प्रॉन्स मसाला. हा आपला तयार झालेला आहे प्रॉन्स मसाला.